तो कुठेतरी पहिल्या अगोदर मेलेला असे काही महाभाग कलाकारांनी येऊन सांगितलेलं आणि आता पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे सिद्ध झालेलं आहे की त्या पार्टीमध्ये सलीम कुत्ता बरोबर बडगुजरच तिथे नाचताना आपल्याला दिसला। पण मी आजही सांगतो, बडगुजर हा महत्वाचा विषय नाही, पण बडगुजरचा गॉडफादर कोण, बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतो, बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो, तर ती संजय राजाराम राऊतची। म्हणून बडगुजरच्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर पण देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे। कारण का 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये ज्या दाऊदचा हात होता त्या दाऊदचा जवळचा हस्तक हा सलीम कुत्त्याबरोबर अगर ह्यांचे संबंध आता सिद्ध झालेले आहेत, कारण का FIR झालेला आहे, ह्याचं सरळ स्पष्ट होत आहे की ह्या संजय राजाराम राऊत हा देशद्रोही आहे। त्याला पण पोलिसांनी त्याची पण चौकशी करायला पाहिजे। सकाळी उठून मोठा आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब खोटं बोलतात, असा कोण बोलतो? हा संजय राजाराम राऊत, ज्याच्या जवळचा माणूस सलीम कुत्ता बरोबर दाऊदच्या लोकांबरोबर पार्ट्या करतो। आमच्याकडे ही माहिती कानावर तेव्हा आलेली की या सलीम कुत्त्याला पेरोलचा वेळ वाढवण्यासाठी, जास्त दिवस देण्यासाठी संजय राऊतचे पण फोन गेलेले तिकडे, त्याची पण चौकशी पोलिसांनी करावी अशी मी मागणी करतो। म्हणजे एका बाजूला या देशद्रोहींबरोबर संबंध ठेवायचे, अतिरेक्यांबरोबर संबंध ठेवायचे, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या देशाचे पंतप्रधानांना खोटं बोलतात असं म्हणायचं। संजय राजाराम राऊत सारख्या तीनपट लायकी नसलेल्या लोकांनी देशाच्या आदरणीय पंतप्रधानांवर यापुढे बोलू नये, कारण का तुझा कॅरेक्टर ढिला आहे, तुझ्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। म्हणून पहिला बडगुजरला राहून दे बाजूला, तुझा आणि सलीम कुत्ताचा म्हणजे संजय राजाराम राऊतचा आणि सलीम कुत्ताचे काय संबंध होते ह्याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मी करेन।